संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या पुस्तकामुळे माझं स्वतःचं आयुष्य बदललं ते पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. दिवस 5. वेळेची किंमत जाणा. सर वर्गामध्ये आले तेव्हा मुलं नियोजनाचंच काहीतरी कुजबुजत होती. सरांना पाहिल्यावर त्यांनी त्यांच्या भोवती गराडाच घातला. आयुष्याचं नियोजन कसं करायचं, पंचवार्षिक नियोजन कसं करायचं, काय वाचायचं अन काय लिहायचं, सगळ्या प्रश्नांचा भडीमार. हो हो हो, सर सगळ्यांना थोपवीत म्हणाले. नियोजन काय एकदाच होणार आहे? खूप वेळ लागतो बाळांनो त्याला. म्हणून तर कालच मी तुम्हाला कितीही वेळ लागू द्या असं म्हणालो होतो ना. पण तुम्ही ते चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. चांगली गोष्ट आहे, पण घाई करू नका. खूप विचारांती करावयाची ती गोष्ट असल्यामुळे वेळ लागणारच. आणि नियोजनाला जेवढा जास्त वेळ खर्च कराल तेवढे तुमचं काम लवकर आणि उत्तम होईल. इंग्रजीमध्ये असे म्हणतात की मोस्ट टाइम स्पेंट इन प्लॅनिंग सेव्स टाइम इन एक्झिक्युशन. म्हणजेच नियोजनासाठी जेवढा जास्त वेळ तुम्ही खर्च केला जातो तेवढा कार्यवाहीतला वेळ वाचतो. आर्किमिडीज हा शास्त्रज्ञ माहित आहे ना? हो. आर्किमिडीजने म्हटले आहे की एखादे काम करण्यासाठी मला 1 तास मिळाला तर नियोजनावर 50 मिनिटे खर्च करून 10 मिनिटात मी ते काम करीन. नियोजन असणारी माणसं जी आहेत ती यशस्वी होतात, तर ज्यांचं आयुष्यामध्ये नियोजनच नाही त्या माणसांची फजिती होते हे आपण पाहतोच आहोत. आणि म्हणून नियोजन आवश्यक आहे. तेव्हा गोंधळून जाऊ नका. एकमेकांशी चर्चा करा, मला विचारा, पण शेवटी स्वतःचे नियोजन स्वतःच करा. नियोजनाला जो शेवटचा टप्पा दैनंदिन नियोजनाचा आहे तेथे वेळेचे नियोजन करण्याचा प्रश्न येतो. दिवसाचे एकूण 24 तास. या 24 तासांचे नियोजन करणे म्हणजेच वेळेचे नियोजन करणे होय. या जगात दिवसाचे 24 ऐवजी 25 तास कोणालाही मिळालेले नाही. जे काम करायचं ते या 24 तासांमध्येच. सर्वांसाठी याची गतीही सारखीच असते. त्याचा वापर कोण कसा करतो यावर त्याचे महत्व अवलंबून असते. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, टाइम हॅज नो इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अपार्ट फ्रॉम द ऑर्डर ऑफ इव्हेंट्स बाय विच वी मेजर इट. शब्दकोशामध्ये वेळेची व्याख्या अशी केली आहे, टाइम इज अ कंटिन्यूम in which events succeed one another from past through present to future. म्हणजे वेळ मोजायची असेल तर ती आपल्या कृतीने मोजावी लागेल. आज काय काय केले, कोणती कामे केली, ध्येयप्राप्तीसाठी नवीन काय केले, काय वाचले, काय लिहिले, नवीन काय पाहिले, कोणाला भेटलो, ही यादी आणखीही लांबवता येईल. यातील तुम्ही काही करा, अगर करू नका, वेळ जाणारच आहे. आणि ती वेळ आपल्याला परत कधीच मिळणार नाही बाळांनो. म्हणून या प्रत्येक क्षणाचा उपयोग करायचा असेल तर त्यास नियोजनाशिवाय पर्याय नाही. पण वेळेची आपण फारशी गांभीर्याने दखलच घेत नाही असे माझे निरीक्षण आहे. आपण कितीतरी वेळ वायाच घालवतो. परमेश्वर आपणास एक क्षण देण्यापूर्वी एक क्षण काढून घेत असतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला परत मिळतील, परंतु गेलेला क्षण परत मिळत नाही. म्हणून वेळ किमती आहे. टाइम इज मनी ही म्हण आपण अनेक वेळा ऐकलेली आहे. आपल्या शाळेच्या भिंतीवरही हे वाक्य लिहिलेले असते. परंतु प्राचार्य निरंजन खिचडी याही पुढे जाऊन म्हणतात, टाइम इज मोर दॅन मनी. कारण गेलेला पैसा परत मिळवता येतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. बेंजामिन फ्रँकलिनचा तुम्हाला एक किस्सा सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सांगा सांगा, सगळे खुश झाले. बेंजामिन फ्रँकलिनचं पुस्तकाचं दुकान होतं. एक ग्राहक त्याच्या दुकानामध्ये आला
आणि त्याने काउंटरवरील माणसाला एका पुस्तकाची किंमत विचारली. $1. त्याने पुस्तकाची किंमत सांगितली. अहो, काही कमी घेणार की नाही? नाही. यावर तो जरा घुटमळला. मनामध्ये विचार केला की याला काय विचारायचे. मालकाला विचार. मालक आहेत का दुकानात? आहेत की, बोलव त्यांना. त्याने फ्रँकलिनला म्हणजेच त्याच्या मालकाला बोलावले. फ्रँकलिन बाहेर आले. काय बाबा? ग्राहकाकडे पाहत फ्रँकलिनने विचारले. अहो, या पुस्तकाची किंमत $1 म्हणतोय. कमीत कमी केवढ्याला द्याल हे पुस्तक? $1.25. $1.25? आत्ता इतक्यातच तुमच्या या माणसाने याची किंमत $1 सांगितली. बरोबर आहे. माझे महत्वाचे काम सोडून माझाही वेळ खर्च झाला ना. ग्राहक घुसखळ्यात पडला. बरं जाऊ द्या. आता सांगा, कमीत कमी केवढ्याला द्याल हे पुस्तक? $1.50. काय? $1.50? आत्ता इतक्यात तर तुम्ही त्याची किंमत $1.25 सांगितली होती. होय, ती किंमत त्यावेळी सांगितली होती, पण आता ती $1.50 झालेली आहे. आणि जितका तुम्ही माझा वेळ अधिक घ्याल तितकी या पुस्तकाची किंमत वाढत जाईल. माझा वेळ काही बिनकिमती नाही की वाटेल त्याने तो घ्यावा. त्या ग्राहकाने हळूच काढता पाय घेतला. मुले स्तब्ध, परंतु काहीतरी समजल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. सर पुढे बोलू लागले. ज्या देशात वेळेला महत्व दिले जाते ते देश महाशक्ती बनतात. जपान हे त्याचे उत्तम उदाहरण. कामाच्या वेळेला कामच हे त्यांच्या यशाचे सूत्र आहे. आपल्या देशातील काही नेते मंडळींचा अभ्यास दौरा एकदा जपानला गेला होता. अगोदर सगळे गेस्ट हाऊस मध्ये गेले, फ्रेश झाले आणि नंतर एका कारखान्याला भेट द्यायला गेले. कारखान्यात जाऊन ते कामगारांना कोणतं काम करता, किती तास काम करता, उत्पादनाचे कोणते व किती वगैरे प्रश्न विचारू लागले. पण एकही कामगार त्यांच्याशी बोलला नाही. भारतीयांना राग आला. ते गेस्ट हाऊस वर आले आणि कारखान्याच्या प्रशासनाचा निषेध नोंदवू लागले. एवढ्यात गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर येण्याची विनंती केली. ते बाहेर येऊन पाहतात तर कामगार रांगेमध्ये उभे. आपल्या शिष्टमंडळातील एकाने रागातच विचारले, आता कशाला आलाय? कामगारांचा प्रमुख नम्रपणे म्हणाला, तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला. मग मगाशी का नाही दिली उत्तरे? क्षमा असावी साहेब, पण ती आमची कामाची वेळ होती. कामाच्या वेळेत आम्ही कामच करतो, बोलत नाही. वाव, राहुलच्या तोंडातून एकदम उद्गार बाहेर पडला. आश्चर्य वाटलं ना? मग जपानचा आणखी एक किस्सा ऐका. असेच अभ्यास गटाचे शिष्टमंडळ जपानला गेले. त्यांना कावासाकीचे महापौर कियोशी ताकाहाशी यांना भेटायचं होतं. वेळ सकाळी 11ची ठरली होती, पण त्यांना तेथे पोहोचायला 10 मिनिटे उशीर झाला. महापौरांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले खरे, पण लगेच जाहीर करण्यात आले की तुम्हाला नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशीर झाला आहे. भेटेची वेळ संपलेली आहे. श्रमस्व. पहा, जपानी माणूस वेळेला किती महत्व देतो ते. तेथे बुलेट ट्रेन आहे. एकदा या ट्रेनला एका स्टेशनला पोहोचायला थोडा उशीर झाला तर त्यांच्या रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची क्षमा मागून प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत दिले होते. आहे की नाही आश्चर्य? आश्चर्य नाहीतर काय. आपल्याकडे 2-2 तास गाडीचा पत्ता नसतो. धीरज वैतागून म्हणाला. अन पैसे कोण परत करतोय? क्षमा मागणे तर आम्हाला माहीतच नाही. रमेशचाही वैताग. आणि मग सगळी मुले खळखळून हसली. मुलांनो, माणसं मोठी होतात, राष्ट्र मोठे होते ते वेळेचा सदुपयोग केल्याने. जी माणसं कर्तृत्ववान झाली त्यांनी अगदी मिनिट आणि सेकंदाचाही विचार केला होता. प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी पंडित राहुल सांकृत्यायन श्रीलंकेत गेले होते. तिथून आपल्या मित्राला ते पत्रात लिहितात, मिनिटाचा उपयोग खबरदारीने करतो आहे, मात्र सेकंदावर तेवढी सत्ता मिळवता आलेली नाही. बाप रे, रमेश डोकं धरून म्हणाला. पूर्वी इयत्ता 10वीच्या इंग्रजीमध्ये रुडयार्ड किपलिंग यांची इफ ही कविता होती. त्यांनी तर म्हटलं आहे की सेकंदाचा विचार करा, पृथ्वीचं राज्य तुम्ही मिळवाल. आता सांगा, करतो का आपण सेकंदाचा विचार?
तासाचा नाही ते सेकंदाचा कुठला, वरून म्हणाला आणि सगळे हसले. सध्या एवढं आपल्याला शक्य नाही, पण सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल. नियोजनामध्ये वेळेला खूप किंमत आहे. त्याची कशीही उधळपट्टी करून कसे चालेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेत राहूनही फिरणे, हॉटेलमध्ये जाणे अशी चैन केली नाही, आणि अभ्यासिकेमध्ये मात्र ते प्रथम असत. दिवसाकाठी 18 तास अभ्यास करून त्यांनी MA PhD या 2 पदव्या मिळवल्या. लंडन मधील 2 वर्षातील त्यांचा अभ्यास तर थक्क करून सोडणारा आहे. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना फक्त 2 वर्षाकरिता स्कॉलरशिप मंजूर केली होती, आणि या 2 वर्षातच त्यांनी DSc आणि बार ॲट लॉ या 2 पदव्या मिळवल्या होत्या. अक्षरशः त्यांनी तहानभूक हरपून अभ्यास केला. खूप रात्रीपर्यंत उपाशीपोटी अभ्यास करताना पाहून त्यांचे मित्र अनसोडकर त्यांना म्हणाले, पोटभर खात जा आणि विश्रांती म्हणून झोप घेत जा, नाहीतर एक दिवस मरून जा. यावर आंबेडकर त्यांना काय म्हणाले ते समजून घेण्यासारखे आहे. ते म्हणाले, जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत आणि झोपायला माझ्याकडे वेळ नाही. मुलं शांतपणे ऐकत होती. परमेश्वराने वेळ सर्वांना सारखाच दिला आहे. पृथ्वीच्या पाठीवर दिवस 24 तासाचाच आहे. त्या सर्व जाती धर्माचे आणि गरीब श्रीमंत सगळेच आले. परिस्थिती सामान्य असतानाही वेळेचा सदुपयोग करून काही व्यक्ती महान झाल्या. भोजन वाढताना जो रिकामा वेळ मिळत असे त्या वेळेमध्ये विचार स्टोने फ्राउडने इंग्लंड हे पुस्तक वाचून काढले. जेवढा वेळ चहा उकळायला लागे तेवढ्या वेळेचा उपयोग करून लॉक फेलोने इन्फर्नो नावाच्या ग्रंथाचा अनुवाद केला. मायकेल फॅरेडे पुस्तकाचे बायडिंग करत होते. आपल्या रिकाम्या वेळेत तो शास्त्रीय प्रयोग सुद्धा करी. एकदा त्याने आपल्या मित्राला लिहिले, मला वेळेची आवश्यकता आहे. काम करताना दिवसाचे 24 तास सुद्धा मला अपुरे पडतायत. जर लोकांचा वेळ स्वस्त भावामध्ये मला घेता आला असता तर किती बरे झाले असते. मी दिवसच्या दिवस खरेदी केले असते. होरेस मॅन या अमेरिकन पंडिताने तर छोटी जाहिरात लिहावी तसे लिहिले आहे. कालच्या सबंध दिवसात 2 सोन्याची नाणी हरवली आहेत. ती नाणी म्हणजे 2 बहुमुलाचे तास की ज्यात प्रत्येक मिनिटाचे 60 हिरे बसवले आहेत. पण मला खात्री आहे की ते शोधूनही सापडणार नाहीत. मग बक्षीस कशाला जाहीर करू. नेपोलियन बोनापार्ट फक्त 4 तास तर थॉमस एडिसन फक्त 2 तास झोप घेत होते. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी रोज फक्त 4 तास झोप घेत होत्या, आणि त्याहूनही अधिक काळ झोप घेणे चैन आहे असे त्यांचे म्हणणे होते. एडिसनला तर जेवण झाले की नाही याचा विचार करायला सुद्धा वेळ नसायचा. नेपोलियन बोनापार्टचा पराभव करणारा ब्रिटिश सेनापती लॉर्ड नेल्सन नेहमी म्हणत, I have always been a quarter of an hour before my time and it has made a man of me. म्हणजे कोणत्याही कामात मी वेळेपूर्वी 15 मिनिटे हजर राहत होतो, हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातील वेळेचाही सदुपयोग करून गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना आपल्या लेखनातून प्रखर राष्ट्रभक्ती आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा उद्घोष केला. भगतसिंहाने लाहोर तुरुंगामध्ये प्रचंड वाचन व लेखन केले. हे राष्ट्रपुरुष तुरुंगात रडत बसले नाही. त्यांच्यासाठी वेळ महत्वाचा होता, परिस्थिती नव्हे. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी त्यांच्या अग्निपंख या पुस्तकात सांगितले आहे. तो एक प्रसंग ऐकण्यासारखा आहे. प्रयोग करताना एकदम स्फोट होऊन नायट्रिक ऍसिडची टाकी फुटली आणि माझे सहकारी भाजून निघाले. शिवराम कृष्णन नायर हा जखमीपैकी एक जण अनेक ठिकाणी भाजला होता. आम्हाला कॉट मिळवून त्याच्यावर उपचार होईपर्यंत वेदनांनी तो तडफडत होता आणि मी त्याच्या कॉट शेजारी बसून राहिलो. पहाटे 3 वाजता त्याला शुद्ध आली. त्याने
उच्चारलेले पहिले शब्द होते. झाले ते फार वाईट झाले, पण मी या अपघातामुळे वाया गेलेला वेळ खात्रीने भरून काढू शकेन. पुढे व्हा या आपल्या पुस्तकामध्ये यदुनाथ थत्ते यांनी वेळेच्या सदुपयोगाचे गणितच मांडले आहे. ते म्हणतात, दररोज 1 तास शिकून अज्ञान व्यक्ती सज्ञान होऊ शकते. दररोज 1 तास पैसे कमावण्याचा उद्योग करून मनुष्य 2 दैनिके, 2 साप्ताहिके, 2 मासिके आणि 1 डझन पुस्तके खरेदी करण्याइतके पैसे कमवू शकतो. दररोज 1 तास वाचन करणारा एका वर्षामध्ये कित्येक हजार पानांचे 18 ग्रंथराज वाचू शकेल. दररोज अर्धा तास सूत कातून मनुष्य वस्त्र स्वावलंबी होऊ शकतो. अशा प्रकारे दिवसाचा फक्त 1 तास अप्रसिद्ध व्यक्तींना प्रसिद्ध बनवतो. मग सातत्याने अनेक तास काम करण्याचे काय विचारता? वर्गात पूर्ण शांतता पसरली होती. मुले कान देऊन ऐकत होती. थोडे मोकळे वाटावे म्हणून सर म्हणाले, बोर झालात काय? नाही सर, पण आम्हाला आमचीच लाज वाटायला लागलीये, उमेश म्हणाला. कशाची रे लाज? आम्ही कितीतरी वेळ वायाच घालवतो सर. असा वेळ वाया घालून नाही चालणार मुलांना. लक्षात ठेवा, वाया जाणारा प्रत्येक क्षण दारिद्र्याला निमंत्रण देतो. प्रत्येक औषधावर एक्सपायरी डेट छापलेली असते, माहीत आहे का? हो. त्याचा अर्थ काय? म्हणजे त्या तारखेपर्यंत ते औषध घेऊ नये, तारखेनंतर ते औषध घेऊ नये, त्याचा उपयोग संपला. श्रीकांतने बरोबर सांगितले. हो, तशी आपल्या देहाची सुद्धा एक्सपायरी डेट ठरलेली आहे बरं का. म्हणजे आपण कधीतरी या विश्वातून जाणार आणि त्यानंतर आपल्या शरीराचा उपयोग नाही. क्षणाक्षणाने आपण या एक्सपायरी डेटकडे सरकत असतो, म्हणजे मृत्यूकडे. म्हणून जे काय करायचं ते तत्पूर्वी करायचं आणि ते चांगलं करायचं आणि त्यासाठी वेळेचा सदुपयोग करायचा. चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, दिवा शांत झाल्यावर तेलाचा काय उपयोग? चोरी झाल्यावर सावध होऊन काय उपयोग? पाणी गेल्यावर सेतू बांधून काय उपयोग? त्याप्रमाणे काळ गेल्यावर विचार करून काय उपयोग? नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झालेली नसेल तो दिवस फुकट गेला असे समजावे. सर, वेळेचा एवढा बारकाईने आम्ही कधी विचारच केला नव्हता, रजनी निराश होऊन म्हणाली. एवढं कळलं ना तरी पुष्कळ झालं मुलांना. वाया जाणारा वेळ आपण उपयोगात आणण्याचा हळूहळू प्रयत्न करूया. वाया जाणारा वेळ म्हणजे नेमका कोणता? सुमित्राची शंका. भांडणं, दुसऱ्यांची निंदा नालस्ती, निरर्थक चर्चा, आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणं, व्यसनं, दुष्कृत्ये, दीर्घकाळ टीव्ही पाहणे, मोबाईलवर निरर्थक बोलत राहणे, यात जाणारा वेळ म्हणजे वाया जाणारा वेळ. आणि यातून आपल्याला तर काही मिळणार नाही, पण नुकसानच होईल. पण 18 तास अभ्यास, फक्त 4 तास झोप, हरीने धसकाच घेतला होता. ते आत्ताच नाही, अभ्यासाचा वेळ हळूहळू वाढवायचा आणि तो वाढवावाच लागेल ना. वेळेचा सदुपयोग म्हणजे फक्त वाचन असा अर्थ घेऊ नका हा. तर काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनोरंजन, शारीरिक श्रम, निसर्ग भ्रमण, एखाद्या विषयावर चर्चा, इतकेच काय पण टीव्हीवरील चांगले कार्यक्रम पाहणे, यामध्ये घालवलेला वेळही सत्कारणीच लागतो. मात्र काय सर? नेहाने विचारले. ध्येयावरची नजर ढळू देऊ नका. वर सांगितलेल्या गोष्टी कंटाळा येऊ नये म्हणून, मन उल्हासित व्हावे म्हणून करायच्या. ध्येयाच्या दिशेने मात्र पुढे सरकत राहायचे. मग उद्या येताना तुम्ही उद्याचा दिवस कसा घालवणार ते लिहून आणणार का? होय सर. मनाशी काहीतरी निश्चय करून सगळी मुले वर्गाबाहेर पडली.